सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा. तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार, जरांगेंकडून स्पष्ट. खासदार संजय राऊतांकडून पारनेर आणि श्रीगोंदा विधानसभेचे संभाव्य उमेदवार जाहीर. पारनेरमधून राणी लंके तर श्रीगोंदा इथून साजन पाचपुते विधानसभेमध्ये जातील, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. करू अजून कष्ट, जिंकून दाखवू पुन्हा महाराष्ट्र, शिंदेंचं वक्तव्य. काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. 19 जुलैला मुंबईत प्रदेश काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक. पक्षविरोधातील भूमिका घेणाऱ्या आमदारांविरोधात कारवाईची शक्यता. आमदार कैलास गोरेंट्याल पक्षनिष्ठ बेईमान शोधण्यासाठी निवडणूक लढवली, आता पक्षातील कचरा साफ होईल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं ट्विट. पवार गटाची 11 मतं मिळाली, पण मानसिंग नाईकांचं 12वं मत मिळालं नाही. शेकापच्या जयंत पाटलांकडून खंत व्यक्त. तर काँग्रेसनेही अतिरिक्त मतांपैकी अर्धी मतं न दिल्याचं म्हणत नाराजी. काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते. 20 ते 25 कोटी देऊन भाजपनं आमदारांना फोडलं. 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा सनसनाटी आरोप. 25 कोटीला 1 मत विकलं जात आहे. फुटलेल्या आमदारांना जनतेनं जोड्याने मारावं, आव्हाडांचं आवाहन. तर माझ्या पक्षातील एकही आमदार फुटला नाही, गॅरंटी देतो, आव्हाडांचा दावा. विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेची पसंती मवियाला. सकाळ समूहाच्या सर्व्हेमध्ये महायुतीला धक्का. सर्वाधिक पसंती असलेला पक्ष मात्र भाजप. पूजा खेडकरची ऑडी कार पोलिसांच्या ताब्यात. कारसह पूजा खेडकरला हजर राहण्याचे होते आदेश, मात्र हजर न राहिल्यानं पुणे पोलिसांची कायदेशीर कारवाई. जरांगे मराठा समाजासाठी लढतात, त्यांच्यामुळे आज मराठा खासदार निवडून आले. आपणही आपल्या समाजासाठी लढायला हवं, अझदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. 7 राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये 13 पैकी 10 जागांवर इंडिया आघाडीची बाजी. तर भाजप 2 तर अपक्ष 1 जागेवर विजयी. मुंबईला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचं लक्ष्य, पंतप्रधान मोदींची ग्वाही. 29,400 कोटींच्या रेल्वे, हायवे आणि बंदर प्रकल्पांचं केलं उद्घाटन. अनंत अंबानींच्या रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. कालच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं. आणखी 2 दिवस पावसाचा जोर राहणार. रत्नागिरीला आज रेड अलर्ट.